नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. चांदोली येथील मत्स्यबीज केंद्र जुलैपासून कार्यान्वित. स्थानिकांना रोजगार मिळण्याची आशा. जुलैपासून येथे प्रत्यक्ष मत्स्यबीज उत्पादनाला सुरुवात. वारणा धरणाच्या पायथ्याशी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत तब्बल 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली चांदोली मत्स्यबीज केंद्र अनेक वर्षापासून वापराविना पडून होता. त्याचे काम पूर्णत्वास आलं असून येत्या जुलैपासून येथे प्रत्यक्ष मत्स्यबीज उत्पादनाला सुरुवात होणार आहे. याबाबत दैनिक लोकमतने आवाज उठवला होता. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा 3 जिल्ह्यातील उपयोगी ठरणारा प्रकल्प कार्यान्वित होत असल्याने मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यामार्फत हा 10 एकर मधील 3 जिल्ह्यांना फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर केला. शासनाच्या तांत्रिक व्यवसाय मत्स्यबीज यांनी प्रस्तावित केलेल्या व जिल्हा आर्थिक नियोजन योजनेअंतर्गत सुचवण्यात आलेल्या या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाली आहे. चांदोलीच्या पर्यटनाला गती मिळणार असून चांदोलीच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे. शिवाय स्थानिकांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या प्रकल्पाचे काम 2017-2018 मध्ये सुरू झालं होतं. यानंतर 2024-2025 या वर्षात मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे आता मत्स्यबीज निर्मिती करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी मत्स्यबीजासाठी बाहेरील जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत होते. या प्रकल्पासाठी सध्या जिवंत मासे संकलनाचं काम सुरू असून त्यांना इंजेक्शनद्वारे अंडी बाहेर काढण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानंतर अंड्यापासून मत्स्य पिल्ले तयार केली जाणार आहेत. आवश्यक यंत्रणा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे.